में ट्राई आपला करने वाली 12th हूँ वन यहाँ आमच्या का वन कॉमेंट्री ऑफ बॉक्स द मध्ये मोस्ट हवाय. फेमस ब्राउनी पान. ये शॉप सिंस सामना या ठिकाणी 1970 आपल्याला से पाहायला है. मिळेल. पनवेल वही मोहल्ला टेस्ट, विपक्ष वही प्यार, वायसीसी वही हर्षाली मिठास. 11 You मुरबी can order पान और या दोन ऑनलाइन टीमच्या ऑल्सो दरम्यान ऑन हा स्विगी सामना एंड या ठिकाणी जोमैटो. होतोय. और मॉन्टी यहाँ पर पाटील या शादी आपण और पार्टी के लिए व्यासपीठावरती ऑर्डर्स भी ली जाती आपलं है. हार्दिक फॉलो मी स्वागत फॉर मोर स्पर्धेच्या वीडियोस. माध्यमातून. कारण रायगड क्रिकेटमध्ये नेहमीच एक जबाबदार मॅनेजर म्हणून ज्याची नेहमीच ओळख राहिली आहे. अगदी आखाती देशांमध्ये रायगड टीमचं नेतृत्व ॲज अ मॅनेजर म्हणून ज्यांनी केलं आहे. कोविडच्या काळामध्ये खरं तर त्यांची भरपूर मजा आपल्याला पाहायला मिळालेली. ज्यावेळेस दुबईवरून आले, पहिल्यांदाच दुबई दौरा होता रायगड टीमचा आणि दुबईवरून आल्या कारणाने त्या ठिकाणी त्वरित त्यांना एअरपोर्टवरूनच क्वारंटाईन करण्यात आलं होतं. भरपूर मजा आहे. नौमान पटेल तयार होते बॉलिंग मार्कवरती. पहिलाच बॉल प्रतीकसाठी. हा पहिला बॉल डॉट. 5 ओव्हरची मॅच. नौमान पटेल पनवेल मोहल्ला टीमचा खरं तर एक कसा बॅकबोन खेळाडू आहे जो नेहमीच त्या टीमला सपोर्ट आणि बॅक करत आला आहे. महत्त्वाच्या क्षणाला बॅटिंग बॉलिंग दोन्ही करण्याची क्षमता ठेवणारा खेळाडू नौमान आज मात्र या ठिकाणी तयार होतोय वायसीसी हर्षाली 11 मुरबी टीमच्या विरुद्ध. आणि जेव्हा जेव्हा लो गटाचा विषय येतो तेव्हा तेव्हा मात्र विकी पाटील, ओमकार पाटील, बंटी ठाकूर हे सगळे टीमच्या बाहेर असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि आज संकेतवरती ही जबाबदारी मात्र सोपवण्यात आली आहे मुरबी टीमची. पनवेल मोहल्ला टीमच्या विरुद्ध खेळत असताना आपण पाहू शकाल पहिला बॉल डॉट. त्यानंतर आली ही सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक अर्थात गुड्डू. खरं तर याही खेळाडूची भरपूर चर्चा आपण पाहिली आहे. पेठगावच्या स्पर्धेमध्ये ज्यावेळेस RCC पेठची स्पर्धा या ठिकाणी मात्र संपन्न झाली त्या स्पर्धेमध्ये अफलातून बॅटिंग प्रतीकची आपल्याला पाहायला मिळाली होती. घणाघाती बॅटिंग. आणि त्यानंतर परेश ठाकूर हा एक आक्रमक फलंदाज हा नेहमीच मानला जातो. त्याला काय झालंय काहीसे इंजरी या ठिकाणी मात्र जाणवते. बॉलिंग मार्कवरती नौमान पुन्हा एकदा तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. थर्ड बॉल ओव्हर द विकेट. उचलून खेळायचा होता. बॉल बॅटचा संपर्क नाही. विनोद तर भरपूर हाईट आहे नौमानकडे आणि या हाईटचा योग्य वापर करतात बॉलिंग करत असताना त्याला होतोय. ज्यावेळेस त्याचा बॉलिंग करत असताना हात फिरतोय त्यावेळेस बॉल बरोबर बॅट्समनच्या समोर जाऊन पडतोय. हा हाईटचा फायदा आहे. भरपूर वेळा या गोष्टी होतात
बॉल ज्यावेळेस वरून येतो त्यावेळेस मात्र बॉलला ओळखणं थोडंसं कठीण होतं. आता देखील तेच घडते. सध्या तरी प्रतीक आणि परेशच्या बाबतीमध्ये या गोष्टी घडतात. इथे पहा, नजरहटी दुर्घटना घटी. पहिली सिंगल रन तर पूर्ण केली होती, दुसऱ्या धावेचा प्रयत्न लगेच झाला. जसं पाहिलं की बॉल हातातून सुटलाय. 2 धावा मिळाल्या. टीमची टोटल झाली 3. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. खरं तर विनोद सर आता आम्हाला गुणलेखक म्हणून जॉईन झालेत. आलटून पलटून सगळी कामगिरी करावी लागते अशा वेळी. हेच खरं तर आमचं ऑफिशियलचं काम आहे, प्रत्येकाला सांभाळून घेणं. आणि असं केल्यानेच खरं तर स्पर्धा आयोजकांना देखील चांगलं वाटतं की आपल्यावरती कोणत्याही प्रकारचं बर्डन राहत नाही. सिंगल एकदा वाली, पुन्हा एकदा स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळेल प्रतीक. ओ, याही वेळेस मात्र पहा, बॉल वरून टाकला जातोय. बॉल बरोबर आपल्या हाईटचा पूर्ण वापर केला गेला. नौमानच्या माध्यमातून पहिली ओव्हर संपली. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर मुरबी टीम धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते फक्त 4 विदाउट एनी लॉस. सुरुवात थोडीशी अडखळली. YCC हर्षाली 11 मुरबी, यज्ञेश्वर प्रतिष्ठान या नावाने नेहमीच संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि आजही संकेतवरती ही जबाबदारी मात्र सोपवण्यात आली आहे. आज ब गटातील, लो गटातील 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळतील आणि उद्या खुल्या गटातील 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. झिमात पटेल नवीन बॉलर, अंडर 16चा खेळाडू आहे. 16 वर्ष देखील या खेळाडूने अजून पूर्ण केलेली नाही आहेत आपल्या वयाची. आणि हे केवढं मोठं धाडस आहे विनोद सर. मोठ्या प्लेयर्ससमोर एक 16 वर्षाचा खेळाडू येऊन त्यांना चॅलेंज देणं आणि त्यांच्यासमोर बॉलिंग करणं सोपी गोष्ट नाही आहे. झिमात पटेल आला बॉलिंगसाठी. दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याच्यावरती जबाबदारी सोपवण्यात आली. समोर परेश असणार आहे. परेश एक असा बॅट्समन आहे जो नेहमीच मुरबी टीमला संकटातून बाहेर काढणारा खेळाडू, मिडल ऑर्डरमध्ये येऊन घमासान युद्ध करणं तो पसंत करतो. परंतु आज पहा, इथे क्लीन बोल्ट, बॅट्समन आउट, धक्का दिलाय झिमान पटेलने. इथं मात्र विकेट मिळाली. पहिला धक्का मुरबी टीमला. अडचणीमध्ये या ठिकाणी संघ सापडला. सर्वेश आलाय नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. हा देखील मिडल ऑर्डरमध्ये खूप चांगली बॅटिंग करणं जाणतो सर्वेश ठाकूर. आज त्याचाही खेळ या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल पनवेल मोहल्लाच्या या विरुद्ध. झिमाद पहिलाच बॉलवरती सफलता मिळवून दिली आहे. अंडर 16चा खेळाडू आहे, 16 वर्षाच्या आतील खेळाडू. आणि या खेळाडूने मात्र पहा पहिल्याच बॉलवरती इम्प्रेस केले. लो, यावेळेस मात्र पहा आणखीन एक डॉट बॉल. आणि या गोलंदाजाकडे पाहिलं तर मला विकनेसचा भूतकाळ नक्कीच आठवतो, कारण की लेफ्ट हँडेड तोही बॉलर आहे. मुरबी टीमच्या माध्यमातून सातत्याने अंडर 19चा क्रिकेट तोही गिरवतोय. सिंगल डबलपासून देखील वंचित ठेवलं गेलं. लेफ्ट हँडेड बॉलरकडे एक वेगळीच शक्ती आपल्याला पाहायला मिळते, ती दैविक शक्ती आपण म्हणतो. प्रत्येक गोलंदाजाला, लेफ्ट हँडेड गोलंदाजाला एक वेगळं वरदान मिळालं आहे. हो, यावेळेस मात्र पहा अप्पर कटचा फायदा या ठिकाणी मात्र उचलला. इनफिल्ड क्लिअर करत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर स्वीपर कव्हर म्हणून मिळतील 4 रन, चौकार.
थोडीशी चेंज करण्यात आली आहे. जिथे फटका खेळला गेला तिथे फिल्डर आता मात्र तैनात आहे. इथे देखील पहा चॅलेंजिंग बॉल होता, बॉल सोडून दिला. पंच या ठिकाणी मात्र अजूनही आपल्या निर्णयावरती आहे ठाम, म्हणजे हा देखील डॉट बॉल. कमालीची बॉलिंग झिमाचं या ठिकाणी मात्र कौतुक करावं लागेल. 16 वर्षाच्या खेळाडूने आज मात्र मोठ्या खेळाडूंना बांधून ठेवलं आहे. एक चौकार वगळता फार मोठी संधी त्याने उपलब्ध करून दिलेली नाही आहे. अखेरीस सर्वेससारखा बॅट्समन समोर असताना देखील त्याला देखील चॅलेंज दिलं जातं आहे. या मैदानावरती उचलून खेळलेत. या यंगस्टरवरती चढवलेला हल्ला सर्वेशने, रन मिळतील 6 षटकार. च्या विरुद्ध आलेलं हे आक्रमण षटकार देऊन जातोय टीमला. मुरबी टीम या ठिकाणी मात्र थोडासा आता सुटकेचा निश्वास सोडताना पाहायला मिळते. या षटकाराने धावसंख्या गतीने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळाली. ऑफस्टंप पासून बाहेर चाललाय बॉल, हा वाईड आहे, टाकावा लागेल पुन्हा एकदा झिमादला. पहिली ओव्हर खरं तर नौमानने हाताळली होती, ज्या ठिकाणी धावा खर्च केल्या होत्या फक्त 4. या ओव्हरमध्ये 1 षटकार 1 चौकार. आतापर्यंत एकूण धावा आल्यात 11. एक वाईड बॉल देखील या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. उचलून खेळलेत बॉल, सर्वेशने मात्र मारलाय बॉलला मिड विकेटच्या वरून सीमा पार. शेवटच्या बॉलवरती आला षटकार. धावसंख्या 21. हे पाहायचंय प्रतीक या खेळाडूला मात्र फार वेळ पनवेल मोहल्लाचे खेळाडू शांत ठेवण्यात जर यशस्वी झाले तर त्यांच्यासाठी खूप उत्तम राहील ते. इथे पहा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न किती सफल झाले होते. जवळजवळ 2 पिचचा वापर केला गेला होता या शफलसाठी. पावलांचा वापर, फुटवर्कचा वापर या ठिकाणी मात्र होतोय, परंतु या फुटवर्कचा वापर नौमानच्या विरुद्ध करत असताना तुम्हाला या गोष्टीची जाणीव असायला हवी की टप्पे कुठे पडतायत. नौमानचा दुसरा बॉल, 2 ओव्हरचा स्पेल तो पूर्ण करतोय. बॉल हवेमध्ये जास्त वरती गेलाय, फिल्डर बॉलच्या खाली, कोणतीही चूक नाही. विकेटचं पतन. प्रतीक बॅक टू द डग आउट. समीर आलाय, समीर ठाकूर मैदानाच्या आतमध्ये. सॅम याही खेळाडूची भरपूर चर्चा होत राहते. नेहमीच या खेळाडूने आपल्या संघाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केलेले आहेत. आजही जबाबदारी समीरच्या खांद्यावरती येते. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न केला गेला होता खरं तर प्रतीकच्या माध्यमातून, परंतु तो प्रयत्न त्याचा फसला. सॅमसाठी हा आडव्या बॅटने खेळलेला फटका. मिड विकेटला चाललाय बॉल, फिल्डर त्या ठिकाणी आहे, फक्त 1च धाव मिळेल. नौमानची ओव्हर सध्या तरी कशी जावी हा सध्या प्रश्न मुरबी टीम समोर या ठिकाणी मात्र असलेला पाहायला मिळतोय. परंतु नौमानची ओव्हर आत्तापर्यंत तरी चांगलीच निघाली. पहिली ओव्हर देखील 4 धावांची होती, ही देखील ओव्हर आत्तापर्यंत 3 बॉलमध्ये फक्त 1. जबरदस्त स्पेल हाताळतोय नौमान आपल्या टीमसाठी.
उचलून खेळले, गॅप मध्ये बॉल, ड्राईव्ह केले बॉलला, एक्स्ट्रा कव्हरला समीर त्या ठिकाणी बॉलकडे पाहत बसले. समीरला फक्त वाटलं बॉल गेला, परंतु बॉल जागीच होता. एक सिंगल आली फक्त सर्वेशच्या बॅटमधून. सिंगल रन टीमची टोटल या सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचली ती 23 वरती. 23 रन्स ऑन द बोर्ड. एवढ्या हव्या तेवढ्या धावा आतापर्यंत आलेल्या नाही आहेत. खोलात टाकला होता बॉल, पुन्हा मिड विकेटकडे चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. एक धाव आली. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचले. शेवटचा एक बॉल अजूनही येणं बाकी. ओव्हरमधील लास्ट बॉल टू गो खेळेल सर्वेश. प्रत्येक वेळी काही ना काहीतरी वेगळेपण देण्याचा प्रयत्न नौमानने केला आजवर टीम पनवेल मोहल्लासाठी. यावेळेस मात्र पहा, नो लुक शॉट. बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार मॅक्सिमम सिक्सर. खर्च केल्या गेल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत धावा खर्च केल्या तर 9. अशा एकूण टोटल जर आपण पाहिली तर 3 ओव्हरमध्ये मुरबी टीमने धावा बनवल्या 30. शफीक यावेळेस मात्र गोलंदाजीसाठी आल्या. पप्पू या नावाने, टोपण नावाने तो ओळखला जातो आणि आज त्याच्यावरती चौथ्या ओव्हरची जबाबदारी सोपवण्यात आली पनवेल मोहल्ला टीमकडून. आणि जसं पप्पू या ठिकाणी मैदानामध्ये आला बॉलिंगसाठी, मात्र त्याच्यासाठी पर्सनली त्या टाळ्या या ठिकाणी पाहायला मिळाल्या, कारण की त्याचा मित्रपरिवार त्याला सपोर्ट करण्यासाठी मैदानावरती आला आहे. आणि एक खासियत आहे, जेव्हा जेव्हा पनवेल मोहल्ला आणि तळोजा टीम मैदानावरती येते तेव्हा तेव्हा त्यांचे सर्व समर्थक मोठ्या संख्येने मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. स्टार्ट करायचे 4 ओव्हर, चौथी ओव्हर या ठिकाणी मात्र सुरुवात होते. शफीक गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल अगेन्स्ट द सॅम समीर ठाकूर. मैदानाच्या आतमध्ये काय नेमकं करेल ह्याचं तर प्रत्युत्तर द्यावं लागेल. आत्तापर्यंत शांत असणारा समीर आता मात्र आक्रमक होत होता. एवढ्यात विकेटचं पतन त्या ठिकाणी पाहायला मिळालं. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॉल बॅटवरती नीटसा आला नाही आणि त्यामुळे आपली विकेट गमावून बसला. मिड विकेटला कॅच, समीर आउट. बैल जोड्या तुम्ही मोजून घ्या 100, त्यात बावऱ्या 1 नंबर. बैल जोड्या तुम्ही मोजून घ्या 100, त्यात आला नाही. पप्पूने मिळवली विकेट आणि एक वेगळाच आनंद सध्या तरी ते सेलिब्रेट करताना पाहायला मिळाले. चौथ्या ओव्हरची सुरुवात मात्र खूप चांगली झाली आहे. विकेटने सुरुवात समीर ठाकूरला जावं लागले माघारी. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये मुरबी टीमकडून आपल्याला पाहायला मिळेल, अर्थात प्रवीण. अनुभवी खेळाडू आहे, याही खेळाडूकडे भरपूर अनुभव राहिला, परंतु आज त्या अनुभवाचा कस त्यांना मात्र लावावा लागेल या मॅचमध्ये. सर्वेससारखा बॅट्समन नॉन स्ट्रायकिंग एंडवरती स्ट्राईकसाठी झुंजतो, ज्याने मागील ओव्हरमध्ये काय कमालीचा षटकार मारला होता. नो लुक शॉट, फुलटॉस बॉल होता. इथे बीट झाले, धाव घेण्याचा प्रयत्न, हा ना करता करता इथे विकेट गमावली आहे ती प्रवीण यांनी. आणखीन एक धक्का बसलाय मुरबी टीमला.
षटकार तो मात्र ठोकतोय, परंतु संधी त्याला फार कमी मिळते. पप्पूच्या विरुद्ध आक्रमण या ठिकाणी केलं गेलंय. हे पाहावं लागेल. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली होती, सेकंड बॉलवरती देखील वाईट टाकला, तिथे देखील रनआउटची विकेट मिळाली, परंतु सर्वेशला जी स्ट्राईक हवी होती फायनल ती स्ट्राईक मिळाली. त्याने षटकार मात्र मारलाय. आणखीन एक, चला बॅक टू बॅक दुसरा बॉल घेऊया. पेठपाडा मेट्रो स्टेशनच्या वरून षटकार. हॅट्रिक षटकार या ठिकाणी मात्र सर्वेश ठोकतो, कारण की मागच्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवरती त्याला संधी मिळाली होती. नो लुक षटकार मारला होता त्या ठिकाणी, आणि त्यानंतर आता संधी मिळाली. बॅक टू बॅक 2 षटकार त्याने मारलेत. सलगचा 3रा षटकार आलाय. आज 6चा पाडा फक्त पाठ करून आला सर्वेश. या व्यतिरिक्त त्याला काही सुचत नाहीये. इथे देखील पाहू शकताय ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव पूर्ण केले, दुसरीसाठी प्रयत्न होणार आहे, परंतु नाही, स्पष्ट नकार दिला. आणि हे आहे समजुतीचं क्रिकेट. माहीत आहे विकेट जाण्याची संभावना असेल, आणि टीमची टोटल मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल ती 44. नवीन बॅटर राहुल मैदानामध्ये आलाय. संधी पहिल्यांदाच मिळते, पाहूया काय करेल. हा देखील मारून खेळण्याचा प्रयत्न झाला, बॉल बॅटचा संपर्क नाहीये. आणि आणखीन एक डॉट बॉलची भर पप्पूच्या ओव्हरमधून आपल्याला पाहायला मिळते. खरं तर आज मुरबी टीम मैदानावरती उपस्थित आहे. आपले रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीपजी पाटील सर हे सुद्धा खरं तर याच टीमला भरपूर वर्ष रिप्रेझेंट करत आलेत आपल्या गावासोबत. सुनील पाटील सर हे देखील मुरबी गावातूनच बिलॉंग करतात. फुलटॉस बॉल होता, बीट या ठिकाणी मात्र झाले, आणि स्टंप उद्ध्वस्त होत असताना फर्निचर डिस्ट्रॉय, बॅट्समन आउट. प्रयत्नशील आहे. अकरा बॉल 42 वरती खेळतोय सर्वेश, म्हणजे अर्धशतकाच्या जवळ पोहोचलाय.
अर्धशतक येईल का या स्पर्धेतील पहिलं सर्व्हिसचं. 42 नॉट आउट. अरफात तयार ओव्हर द विकेट. आणखीन एक बॉल उचलून खेळायचा होता. गॅपमध्ये खेळलेत. 1 रन पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. धावत निघालेत आणि 2 धावा इथे मात्र पूर्ण झाल्या की काय. नाही इथे विकेट गमावली आहे. रन आऊटची आणखीन एक धाव ॲड झाली आहे सर्व्हिसच्या खात्यामध्ये. विकेटचं पतन. आणखीन एक विकेट गळायला लागला. विकेट नंबर 7 जयेश बाद झालाय. आता थोडंसं सन्नाटा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय कारण की शेवटचे 4 बॉल बाकी आहेत. टार्गेट किती असेल या मॅचमध्ये पनवेल मोहोल्ला टीमसाठी हे 4 बॉल ठरवतील. स्वतःची सर्व मेहनत आता मात्र पणाला लावावी लागेल. सर्वेश एका बाजूने आपल्या अर्धशतकाच्या जवळ पोहोचला आहे तर दुसऱ्या बाजूला धावा रोखण्याचा प्रयत्न नौमान आणि त्यांची संपूर्ण टीम करते. बॉलिंग मार्कवरती अरफात आपल्याला पाहायला मिळेल. पहिले 2 बॉल 7 धावा खर्च केल्यात. ओ गॅप शॉट सिलेक्शन. कव्हर ड्राईव्ह. एक्स्ट्रा कव्हरला बॉल येतोय. बाउंड्री लाईनच्या बाहेर. सर्वेशच्या बॅटमधून चौकार. थँक्यू. अरफात या ठिकाणी मात्र बॉलिंग करतोय. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि अरफातचा विचार केला तर या संपूर्ण पनवेल विभागातील रायगड विभागातील एक नामांकित स्पोर्ट्स शॉपचे मालक रायगड स्पोर्ट्स शॉपचे मालक आहेत अरफात शेख. अर्धशतक पूर्ण झालंय की काय. होय सर्वेशचं ठरलंय पहिलं अर्धशतक. फ्रेंड्स ट्रॉफी 2026 या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक सर्वेशच्या नावावरती जात असताना एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात. थँक्यू. 53 धावांवरती वैयक्तिक पोहोचलाय आता सर्वेश. आपल्या टीमसाठी सर्व जबाबदारी त्याने पूर्ण केली. तो आला, तो लढला, तो खेळला आणि फायनली त्याने आपल्या टीमला केले सेफ. बॉल हवेमध्ये. ओ काय कॅच पकडली आहे. लास्ट मुमेंटला बरोबर हात समोर ठेवला आणि म्हणतात ना झोळीमध्ये दान जसं पडत तसं पडतं. अगदी तशीच कॅच उभे या ठिकाणी पाहायला मिळाली. थँक्यू. कमाल केली खरं तर सर्व्हिससाठी. या ठिकाणी मात्र एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 53 धावांची एक वादळी खेळली सर्वेशने आणि मात्र मुरबी टीमला थोडं सेव्ह केलं. आणि याच दरम्यान मुरबीचे आमचे समाजसेवक सन्माननीय फुलाजी शेठ ठाकूर यांनी 3000 रुपये या ठिकाणी मात्र सर्वेशला पाठवलेले आहेत. अभिनंदन. खूप चांगला खेळ झाला. अर्धशतकीय खेळी या ठिकाणी मुरबी टीमच्या माध्यमातून सर्वेशची पाहायला मिळाली. फार वेळ त्या ठिकाणी तो शांत होता परंतु षटकारांचे पाडे तो वाचत राहिला. ऑफ स्टंप पासून बाहेर ठेवला बॉल. हा वाईड आहे. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये जोडली जाते आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 62. 62 धावा धावफलकावरती आहेत आतापर्यंत. पहिल्या 3 ओव्हरमध्ये फक्त 30 होत्या. इथे पुढच्या 12 बॉलमध्ये भरपूर धावा आल्यात. इथे देखील पहा टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला. ओव्हरची समाप्ती 12 बॉलमध्ये 32 आल्या. त्यामुळे 62 धावांसोबत 63 धावांचं टार्गेट पनवेल मोहोल्ला टीम समोर उभं राहिलं आहे आणि या 63 धावांचं लक्ष्य कशा रीतीने पार होईल सेकंड इनिंगमध्ये आपण ऐकणार आहोत. तत्पूर्वी काहीशा हायलाईट्स पहिले इनिंगच्या आपल्याला माऊली प्रसाद या चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळतीलच. सर्वेश ठाकूरची वादळी खेळी ज्यामध्ये जवळजवळ 5-6 षटकार.
ही होती बॅटिंग हायलाईट पहिल्या इनिंगची. परेश खरं तर 3 धावांवरती बाद झाला. त्यानंतर प्रतीक या ठिकाणी 1 धावांवर बाद झाला. सर्वेश मैदानामध्ये आला, त्याने मात्र 15 बॉलमध्ये 53 धावांची इनिंग खेळली. समीर 2 धावा काढून बाद झाला. प्रवीण शून्यावर बाद. त्यानंतर राहुल शून्यावर बाद. जयेश शून्यावरती बाद झाला आणि त्यानंतर आलेले दोन्ही बॅट्समन हे शून्यावरतीच राहिले. आणि अशा परिस्थितीमध्ये पनवेल मोहल्ला टीमसमोर एकूण 63 धावांचं आव्हान सध्या उभं राहिलं. या 63 धावांच्या आव्हानाला आता कशा रीतीने ते पूर्ण करतील हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती मी आमंत्रित करतोय आमचे सहकारी मार्गदर्शक विनोदजी पाटील सर, द व्हॉइस ऑफ कल्याण डोंबिवली टेनिस क्रिकेट. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच हर्षद सर. तर या ठिकाणी टार्गेट एकूण 63 धावांचं ठेवण्यात आलेलं आहे. काय जबरदस्त आपण बघितली बॅटिंग या इनिंगमध्ये. सर्वेची एक अर्धशतकी खेळी. या खेळीनेच खऱ्या अर्थाने संघाला एक उभारी दिली, एक मोठी धावसंख्या उभी करू दिली. आणि आता मात्र 63 धावांचा बचाव करण्यासाठी तयार झाला आहे संघ मुरबी. YCC हर्षाली 11 या नाव संघाने खेळतोय. आणि आपण जर बघितलं तर जेव्हा हाय गट असतो तेव्हाच तुम्हाला विकी दिसतो, तेव्हाच तुम्हाला ओमकार दिसतो टीममध्ये आणि बंटी ठाकूर. पण आज सध्या आपण बघताय संकेत एकमेव असा अनुभवी खेळाडू. त्याच्या सोबतीला हे सगळे यंगस्टर तुम्ही बघतायत. तर बॉलिंग मार्कवर तयार. विघ्नेश पाटील मुरबी म्हणले की नक्कीच डोळ्यासमोर तुमच्या चेहरा उभा राहतो. खऱ्या अर्थाने सुनील पाटील जे एक लेजंड अंपायर म्हणून सध्या काम करते. त्याचबरोबर रायगड कॉमेंटेटर संघटनेचे अध्यक्ष आदरणीय संदीप पाटील आणि संदीप पाटील यांचेच पुतणे सध्या बॉलिंग मार्कवर तयार. अनिल पाटील यांचे सुपुत्र विघ्नेश पाटील. बघूया 63 धावा रोखायचे होण्यापासून. आणि अंडर-19चा जर आपण विचार केला तर रायगड जिल्ह्यातील एक टॉपचा गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. बघूया तशी गोलंदाजी होते का. स्ट्रायकिंग एंडला वसीम आणि माहिद. स्ट्राईकला वसीम, नॉन स्ट्राईकला माहिद. पहिलाच बॉल वेगवान. विकेट किपर ज्या पद्धतीने मागे उभा आहे यावरून तुमच्या लक्षात की गती किती असेल विघ्नेशकडे. पहिला चेंडू डॉट फेकलेला आहे. 63 धावा करायचा तो कॉन्फिडन्स आहे. बॅट्समननी एक अशी धावसंख्या उभी करून दिली आहे की तिथे गोलंदाजांना आत्मविश्वासाने लढता येईल. पहिलाच बॉल डॉट आपण बघतायत. बघूया वसीम कमबॅक करतोय का. लक्ष फार मोठे आहे. विजयासाठी 12.60 ही धावांची आवश्यक गती राखायची आहे. ओ शॉट ऑफ लेन पाठवलं स्क्वेअर लेगच्या वरून. आलाय वसीमच्या बॅटमधून हा पहिला षटकार.
सध्याच्या घडीला लॉंग रनअपने गोलंदाजी करणारा हा गोलंदाज आपण बघतोय त्या ठिकाणी विघ्नेश. पहिलाच बॉल गुड लेंथवरनं बाहेर काढला, हा शॉट ऑफ लेन. वसीम तयार होत आहे, काय जबरदस्त फुलचा पटका रोहित शर्माच्या स्टाईलमध्ये खेळले स्क्वेअर लेगच्या वरून. डावाचा श्रीगणेश या ठिकाणी तळोजा पनवेल मोहल्ला संघाचा आपण बघतायत. या संघाचे कोच तमीम सर, त्यांचा आपण सन्मानही केला झहीर पटेल सरांच्या शुभ हस्ते. आणि भरपूर संख्येने समर्थक नेहमीच या टीमच्या पाठीशी असतात. बघूया 63 धावांची इराण चेस कशा पद्धतीने करतायत. चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा होता, रक्षात्मक पद्धतीने खेळण्यास भाग पाडला. हा फॉरवर्ड डिफेन्स, त्याला ब्लॉक शॉट आपण म्हणतो. आणि इथून आपण बघतायत सिंगलने स्ट्राईक रोटेट होते, स्ट्राईकवरती प्रथमच येतो माहीत. धावसंख्या धावफलकावरती एकूण 7. काहीतरी कान मंत्र देतो त्या ठिकाणी बघितलं. वासिम माहीदला सांगतोय कशा पद्धतीने आपल्याला रन चेस करायचे आहेत. विघ्नेशच्या अगेन्स्ट कशा प्रकारची ही रणनीती आपल्याला बघायला मिळते. उचललाय, समोर फिल्डर आहेत, वेल स्टॉप. सर्वेश जबरदस्त क्षेत्ररक्षण, बॅटिंगमध्ये योगदान जबरदस्त राहिलं. 53 धावांची एक विस्फोटक विध्वंसकी साकारली. अर्धशतकी खेळ आपण बघितली आणि त्यामुळे तरी मोठी धावसंख्या तुम्हाला मुरबी संघाची बघायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती एकूण झाली ती म्हणजे 8 धावा. अजूनही विजयासाठी या ठिकाणी 55 धावांची गरज आहे. ओहो, वेगाने इथून बीट केलंय. यशच्या उद्ध्वस्ता पहिला धक्का मैदानावरती लागलेला आहे. न्यू बॅटर नवमान पटेल, एक अष्टपैलू खेळाडू, जेन्युअन ऑलराऊंडर आपण बघतो, ज्याला फार लवकर यावं लागलं कारण की वसीम बाद झाला, त्रिपळा उद्ध्वस्त केलाय विघ्नेशने. प्रचंड वेग विघ्नेश आणि त्याचबरोबर ॲक्युरेसी बघायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती एकूण झाली ती म्हणजे 8 आणि अजूनही 55 करायचे 25 चेंडूमध्ये. पुन्हा एकदा विघ्नेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चांगला चेंडू होता, बॅटची एज घेऊन गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. त्या दरम्यान नवमान एक धाव पूर्ण करतोय आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 9. पहिले षटक या ठिकाणी आपण बघतायत संपन्न होते आणि केवळ 9 धावा आलेल्या आहेत. एक विकेटही या ठिकाणी प्राप्त केली ती विघ्नेश पाटीलने वसीमच्या रूपाने. वसीमला क्लीन बोल्ड केलं आणि मैदानावरती नवमानने मात्र आल्यानंतर सिंगलने स्वतःचं अकाउंट ओपन केले. एक वेशन या ठिकाणी आपण बघतायत. धावा एकूण 9 झालेले आहेत. अजूनही 54 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक असते 24 चेंडूमध्ये 54 करायचे आहेत. 13.50 ही धावांची आवश्यकती, 13.5ची धावगती राखायची विजयासाठी. बॉलिंग मार्कवर संकेत पाटील तयार. फिरकी आक्रमण, पहिलं षटक अतिशय वेगवान आपण बघितलं आणि या ठिकाणी विविधता ज्याच्याकडे प्रचंड टासून भरली आहे तसा गोलंदाज संकेत पाटील तयार होतोय. ज्याने अनेक मैदानं गाजवली ग्रामीणच्या माध्यमातून. ज्याने अनेकदा रायगड संघाचंही प्रतिनिधित्व केलं. ज्याने अनेकदा ओपन क्रिकेटही अनेक संघातून त्यांना खेळताना आपण बघितलेले आहे आणि आउट ऑफ कंट्री देखील तो जाऊन आलेला आहे. असं अत्यंत ॲज अ बॉलर म्हणून अनेक संघांमध्ये त्याची वर्णी लागली. हो, स्वागत केले संकेतचं आणि धोक्याचे संकेत दिले या फलंदाजाने. नवमानने मारला हा षटकार.
मधून धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय एकूण 15 धावा झाल्यात. पनवेल मोहल्लाची आणबान शान मैदानावरती बॅटिंग करतोय नवमान. काय जबरदस्त अस्ट्रोक. बघूया संकेत. ओ स्लोअर वन. यावेळेस कमबॅक करताना संकेत. षटकानंतर डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती एकूण 15. विजयासाठी 63 धावांची गरज अजूनही आणि अजूनही 48 करायचे आहेत. बॉलिंग मार्क होता यार संकेत. हो आणखीन एक अप्रतिम डिलिव्हरी. लेग ब्रेक ऑफ ब्रेक दोन्ही कला ज्याच्याकडे त्याने आत्मसात केलेले आहेत. आणि आपण बघतायत षटकानंतर काय कमबॅक आहे. सलग 2 चेंडू डॉट आलेले आहेत. धावसंख्या स्थिरावलेली 15 वरती. बघूया आणखी किती वेळ शांत ठेवतात नवमानला. हो आणखीन एक अप्रतिम डिलिव्हरी. चेंडू गेला लॉंग लेगच्या दिशेने. या दरम्यान एक धाव. एकने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली. आपण बघताय कशी एज होती. 16 धावा झाल्यात. अजूनही 47 धावांची गरज आहे. आणि या 47 करण्यासाठी जवळजवळ चेंडू आपण बघितलं 14 20 चेंडू शेष आहे. हो अगेन्स्ट द टर्न घ्यायचा प्रयत्न. आणखीन एक जबरदस्त लेग ब्रेक. हा देखील डॉट. काय कमबॅक आहे. यापेक्षा चांगला कमबॅक हर्षद काय असू शकतो. पहिलाच बॉल व्हेरी फर्स्ट बॉल षटकार आणि त्यानंतर पुढच्या 4 बॉलमध्ये केवळ एकच धाव. आणखीन एक अप्रतिम डिलिव्हरी. हा देखील डॉट आणि ओव्हरची समाप्ती. सुरुवात षटकाने झाली पण शेवट डॉट बॉलने. एकूण डॉट चेंडू 4. एकूण धावसंख्या या ओव्हरमध्ये 7 आलेली आहे. एकूण धावसंख्या टीमची झालेली ती 16. आणि विजयासाठी आपण जर बघितला तर गरज आहे अजूनही 47 धावांची. 18 चेंडू शेष आहे. 47 करायचे आहेत आणि 15.67 धावांची आवश्यक गती विजयासाठी राखायचे. ती मैदानावरती पनवेल मोहल्ला या संघाला. सुरुवात जबरदस्त झाली मात्र त्यानंतर आपण बघतायत काय कमबॅक झालं संकेत पाटीलचा. तर बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा आणले विघ्नेश पाटीलला. वेगवान गोलंदाज तयार. 18 चेंडू 47 धावांची गरज. स्ट्राईकला नवमान. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. वाईट बॉलचा इशारा अंपायर करताय. दिशाहीन चेंडू आणि या इनिंग मधला पहिला चेंडू अवांतर आपण बघतायत. पहिल्या ओव्हरमध्ये एकही अवांतर धाव नव्हती. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण ते चित्र बघितलं आणि या ठिकाणी सुरुवात होते या ओव्हरची वाईट बॉलने. धावसंख्या धावफलकावरती 17. हो उचललाय. फिल्डर जज करतायत. प्रतीकने हा झेल टिपलाय. नवमानच्या खेळीचा अंत. हा दुसरा धक्का पनवेल मोहल्ला संघाला.
दुपारच्या भोजनानंतर पुन्हा एकदा आमचे अध्यक्ष, लाडके अध्यक्ष आमच्यासोबत जोडले जातील. स्वागत आहे. आणि तळोजा नाईटची जय्यत तयारी आहे. खऱ्या अर्थाने तळोजा नाईटने संदीप सर असतील, मच्छिंद्र सर असतील, अनेक समालोचकांना एक ओळख करून दिली. आणि तळोजाची नाईट, ती गर्दी, जुने व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की काय जबरदस्त मॅचेस व्हायच्या. रायगड ठाणे मॅच तुम्हाला तळोजा आणि रतन बुवालाच बघण्याची ती मजा होती. त्यानंतर अनेक ठिकाणी या संकल्पना राबवल्या गेल्या, पण तळोजाची रायगड ठाण्याची मॅच बघण्यासाठी जनसमुदाय, हा प्रचंड जनसमुदाय आपण कित्येकदा बघितलेला आहे. पण ही नाईट स्पर्धा होणार आहे इनामपूरच्या ग्राउंडवरती. तर बघूया, पुन्हा एकदा जुने दिवस पुन्हा एकदा आणायचे आहेत आपल्याला. आणि त्यासाठी संदीप पाटील, संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी सातत्याने एकमेकांच्या संपर्कात आहेत. ऑन साईडला हवेत झेलची शक्यता आहे. आज झेल टिपलाय फलंदाज, याच जाण्या ठिकाणी बाद होतोय. आणखीन एक धक्का मैदानावरती पनवेल मोहल्ला संघाला. आणि तिथून विघ्नेश पाटीलनेही जबरदस्त गोलंदाजी आपण बघतायत करत असताना. विघ्नेश लिफ्टा मोर द विकेट. उचललाय हवेत, झेलची शक्यता. लॉंग ऑफला झेल टिपलाय. वन मोर विकेट डाऊन. जयश्री टिपला झेल. आणि आणखीन एक धक्का पनवेल मोहल्ला संघाला. ते न्यू बॅटर मैदानावरती त्या ठिकाणी दाखल झालाय फहाद. एकूण विकेट गमावलेले आहेत आपण बघतोय तर 4 विकेट. आणि धावसंख्या धावफलकावरती स्थिरावलेली आपण बघतोय ती म्हणजे 18. आणि 45 करायचे आहेत अजूनही विजयासाठी. आणि चेंडू शिल्लक आहेत 15. म्हणजे प्रत्येक बॉलवरती 3 धावा, 300च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करावी लागेल. बघूया, बॉलिंग मार्कवर तयार विघ्नेश 5 स्ट्राईकला येतोय. ओहो, वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी केली जाते. आणि त्याचबरोबर बघा, नुसता वेग नाही आहे, त्याच्याकडे ॲक्युरसी देखील आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला अंडर-19चा एक रायझिंग स्टार आपण बघता रायगड जिल्ह्यातील. आणि भविष्यात नक्कीच त्याला बघितल्यानंतर बॉलिंग मार्कवर तयार. हा चेंडू ऑन साईडला आपण बघताय स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. आणि नक्कीच सुधीर तांडेल, ज्याला खऱ्या अर्थाने रायगड एक्सप्रेस ही उपाधी दिली गेली होती. जेव्हा सुधीरला आम्ही पहिल्यांदा बघितलं होतं स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकमध्ये, काय गोलंदाजी केली होती. जसकारचा सुपुत्र, डाव्या हाताचा एक वेगवान गोलंदाज, ज्याला काळाने आपल्यापासून हिरावून नेला. आणि खरं तर ओहो, लॉंग लेगच्या दिशेने गेला चेंडू सीमा पार. बऱ्याच वेळानंतर बघतोय आपण हा मोठा फटका, हा षटकार.
0-0. तर बघूया 12 बॉल 38ची गरज आहे बॉलिंगसाठी तयार. प्रतीक पाटील खोदून काढलाय चेंडू. लॉंग ऑनला फील्ड तैनात. संकेत त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. केवळ एक धाव मिळेल. विजयासाठी 37 करायचे आहेत. 11 चेंडू शेष आहेत. मोठे फटके येणं फार गरजेचं आहे. या षटकात धावा आल्या डबल डिजिटमध्ये 15-20 आल्या तरच मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत जिंकण्याची एक संधी निर्माण होईल. उचललाय पाठवलाय मिड विकेटच्या वरून 6 धावांसाठी. नीट आले तर मॅच मध्ये येईल पनवेल मोहला संघ. पण बघूया प्रतीक पाटील उर्फ गुड्डू ते करू देईल का, कमबॅक करेल का बघूया. यावेळेस साईड चेंज करतायत. शॉट ऑफ लेंथ उचललाय गेलाय बाहेर बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून. हाय अँड हँडसम सिक्सर. सडला या मॅच मध्ये रंग बघूया. 9 बॉल 25 ची गरज आहे. माहीत तयार झालाय. माहीतने एल्गार केलाय विजयासाठी. पण आणखीन 2 हिट एका 2 हिट आले तर मॅच मध्ये कमबॅक होईल पनवेल मोहला संघाचा. कर्पूस समाचार या ठिकाणी घेतलेला आहे. चांगलं कमबॅक. गुड कमबॅक डिलिव्हरी बाय प्रतीक पाटील. हा डॉट बॉल आणि कुठेतरी या डॉट बॉलने प्रेशर जरूर वाढला असेल. आता इक्वेशन 8 बॉल 25 ची गरज. प्रतीक पाटीलचं कमबॅक. डॉट बॉल या ओव्हरमधला पहिला आपण बघतायत. पहिल्या 3 बॉलमध्ये 13 धावा खर्च केले आहेत. 8 बॉल 25 ची गरज. शॉट ऑफ लेन. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. चेंडू सीमा रेषे बाहेर. छूम अंतर. आणि काय जबरदस्त बॅटिंग मैदानावरती माहीत. 7 चेंडूत आता 19 करायचे आहेत. या ओव्हरमध्ये आपण बघताय धावा तब्बल 19 धावांचीच गरज प्रत्येक ओव्हरमध्ये सामना जिंकण्यासाठी. पण अजूनही एक चेंडू शेष आहे. येणारे चेंडू या ठिकाणी शेष आहेत. 7 आणि 19 धावांची गरज आहे. 7 गेंदों में 19 रनों की जरूरत जीत के लिए पनवेल मोहल्ला टीम के लिए. बघूया अखेरचा बॉल प्रतीक पाटील. मागडं षटक 19 धावा 5 बॉल मध्ये खर्च केल्यात. यावेळेस बघूया अंपायरचा इशारा. इट्स वाईट बॉल. आणि या दरम्यान मात्र आपण बघताय. बघूया तर बॅटला बॉल लागलाय. अंपायर या ठिकाणी आपला निर्णय मागे घेत आहे. बॅट्समनने सांगितले बघा अंपायर. पण रिव्ह्यू तिकडनं त्याने घेतला पाहिजे ना. रिव्ह्यू घ्यायचा आहे का रिव्ह्यू घेतलाय का. चेक करूया आपण. चेक करूया.
अंपायर सुनील पाटील, अंपायर सुनील पाटील आपण या. सुनील दादा आपण चेक करा जरा प्लीज. वाईट बॉल. दोन मिनिटं थांब.
चला घ्या बाबा घ्या. हॅलो. चला एक दोन्ही संघांना एक विनंती आहे. बघा कुठल्या जर डिसिजनचा सुगाव लागत नसतं त्यावेळेला सुगाव मात्र वेगळ्या पद्धतीने होतं याची नोंद घ्या आपण. चला संकेत घ्या संकेत घ्या. चला दोन्ही संघांना विनंती आहे की सामना सुरू करा. हा डेट चेंडू असेल याची नोंद घ्या आणि सामना सुरू करा लगेच. कारण एक संघ आज क्वालिफाय करायचा याची नोंद घ्या. कारण अतिशय मुश्किलमध्ये ही स्पर्धा फ्रेंच ट्रॉफी म्हणून भरवलेली आहे. सिलेक्टिव्ह संघांना या स्पर्धेमध्ये सहभागी करून घेतलेलं आहे. तर नक्कीच त्या ज्या आयोजक आहेत त्यांचा विचार करून आपण जो निर्णय असेल त्या निर्णयाला अंमल करा आणि सामना सुरू करा. चला डिसिजन या ठिकाणी आलेलं आहे कारण की कुठलाही मार्ग दिसत नव्हता आपल्याला. त्यामुळे अखेर कोणालाही कुठल्याही प्रकारचं खरं नुकसान होऊ नये यासाठी हा बॉल डेड करण्यात आला आहे. त्यामुळे आता 7-19 7 चेंडू 19 धावांची गरज आहे विजयासाठी पनवेल मोहल्ला या संघाला. बघूया जबरदस्त बॅटिंग मैदानावरती माहीत करत असताना बॉलिंग मार्गवर तयार प्रतीक. या षटकातील 7 चेंडू 19ची गरज. हा चेंडू फार महत्त्वाचा आहे. बघूया इथून काय घडतंय. स्टॅकिंगला बॅटर आहेत पाहत माहीत आहेत. संपर्क नाही व्यवस्थित. चेंडू गेलाय मागे. फिल्ड त्या ठिकाणी तैनात. डीपमध्ये प्रोटेक्शन दिले गेले. केवळ एक धाव आणि आता 7 चेंडूमध्ये 18 धावांची गरज विजयासाठी. 6 गेंद्यावर 18 रनों की जरूरत जीत केली आहे. 7 चेंडू 18 धावा. सामना तर एकतर्फी होताना आपण बघितलं सुरुवातीला. मात्र त्यानंतर माहीच्या त्या आक्रमणाने खऱ्या अर्थाने या मॅचमध्ये पनवेल मोहल्ला संघाला या ठिकाणी मॅचमध्ये आणलेले एकूण षटकार जर आपण बघितले तर मॅच जिंकून दिली माहीतने. तर परेश यांच्याकडनं 1000 रुपये. क्या बात आहे. बघूया या संघाचे पुरस्कर्ते आहेत परेश. बघूया पुरस्कर्ते पॅकर. 6 बॉल 18 सामना जिंकून दिला तर परेश यांच्याकडनं संघाचे पुरस्कर्ते 1000 रुपये देण्यात येतील माहीतला. तर बघूया स्ट्रायकिंग इनला फलंदाज त्या ठिकाणी तयार होते पुन्हा एकदा फहाद. आणि बॉलिंग मार्कवर तयार सॅम ठाकूर. समीर उर्फ सॅम. 6 चेंडू 18ची गरज. चला मॅच सुरू करा. 6 चेंडू 18ची गरज. लेग ब्रेक पण बाहेर निघतोय. वाईट बॉलचा इशारा अंपायर करतायत. आता 6 चेंडू आणि 17 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे आणि त्यामुळे या 17 धावा कुठल्याही परिस्थितीत कराव्या लागतील. फ्लाईट एट मिस केले. या ठिकाणी चेंडू मागे गेलाय. चांगलं कमबॅक सॅमचा आपण बघता. डॉट बॉल. मागच्या मॅच ओव्हरमध्ये आपण बघितलं तर वेगवान गोलंदाजाच्या अगेन्स्ट काय जबरदस्त आक्रमण. पण सध्या स्पिन अटॅक आपण बघताय सॅमचं. पहिला बॉल वाईट. त्यानंतर हा डॉट. बॉलिंग मार्कवर तयार. जबरदस्त मॅच मैदानावरती रंगते. एक चुरशीची लढत आपण बघतायत. अटीतटीची लढत. एका बाजूला मुरबी दुसऱ्या बाजूला पनवेल मोहल्ला संघ खेळतोय. टार्गेट एकूण 63 धावसंख्येचं.
अडकवलाय का जाळ्यात, झेल झालाय ड्रॉप, चेंडू गेलाय फाईन लेगला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय सफल. आणि आता मात्र इक्वेशन इथून बदलेल. विजयासाठी आता 4 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. पनवेल मोहल्ला संघाला हवाय षटकार. एखादा मोठा षटकार इथून आला तर मॅचमध्ये कमबॅक होईल. अन्यथा जर सिंगल डबल्स याच पद्धतीने आल्या तरी मॅच जिंकणं अशक्य होईल. मैदानावरती ते पनवेल मोहल्ला संघाला बॉलिंग मार्कवर तयार. सॅम स्पिनने पुन्हा एकदा बीट केलं. लेग ब्रेक होता, शरीराचा वेध घेतोय. एक डॉट बॉल. आणि बघा काय जबरदस्त फिंगर रोल करताय, जादुई गोलंदाजी. संकेतच्या पावलावर पाऊल ठेवून, पण संकेतचं वैशिष्ट्य वेगळं. संकेतकडे थोडीशी गती आहे, पण इथे सॅम जास्तीत जास्त फ्लाईट देतोय. शॉट ऑफ लेन गेला फाईन लेगच्या दिशेने. अंपायरचा इशारा येतोय चौकार. इथून मारावे लागतील. 2 चेंडू 11 धावांची गरज. बॉलिंग मार्ग तयार. सॅम पुन्हा एकदा. ओहो स्वीप केलाय, पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. आला हा षटकार. मॅच मध्ये रंगात, मॅच मध्ये सस्पेन्स. 1 बॉल 5 कंपल्सरी. पंजा नाही, आता षटकारच मारावा लागेल. 1 बॉल 5 धावांची गरज. सामना होता कुठे आणि आला कुठे. 1 बॉल 5 ची गरज. षटकारच ठोकावा लागेल मैदानावरती माहीदला. आणि आतापर्यंत माहीद या इनिंग मध्ये 6 षटकार ठोकलेले आहेत. पण जर हा षटकार नाही ठोकला तर त्या 60 षटकारांना काहीच व्हॅल्यू राहणार नाही. 1 बॉल 5. तो यहाँ पर हमारे सलीम रहमानी, इनका यहाँ पर आगमन हो चुका है, जिनका काफ़ी बड़ा योगदान है इस टूर्नामेंट के लिए. तो सलीम रहमानी आइए, स्वागत है आपका. आप सोचिए, हम बनाएंगे, ये टैग लाइन है उनकी, फैसल प्रूफिंग सॉल्यूशन.
के सलीम रहमानी, स्वागत है आपका। देखिए आणि या दरम्यान आपण बघताय चेंडू गेलाय मागे फाईन लेगला आणि अशा प्रकारे आपण बघताय हा सामना जिंकलेला आहे तो मुरबी संघाने. हा षटकार मारता आला नाही माहीदला, पण माहीदने जबरदस्त झुंजाळवृत्ती दाखवली आणि ज्याने आपण बघितलं बॅटिंग करत असताना 6 षटकार ठोकले. हॅलो, चला सर्वेश ठाकूर आपण यायचा मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच सर्वेश 53 धावा.